दार उघडू नका, त्यांचीच माणसं असणार. माझ्यामुळे तुमच्यावर अजून संकट यायला नको. तुम्ही लपा कुठेतरी, मी दार उघडते. एक मिनिट थांब, तू इथेच थांब, मी बघतो कोण आहे. डोंट वरी, मी आहे ना. तुमच्यासाठी काही माणसं खाली आलेत. त्यांचा रागरंग ठीक नाही दिसत आहेत. ते इथले लोकल गुंड आहेत ते. सो आय थॉट. ठीक आहे, तुम्ही आतमध्ये. हे बघा मॅनेजर साहेब, मला आणि या मॅडमना त्या लोकांपासून धोका आहे. ते कदाचित आम्हाला जीवही मारू शकते. हे बघा मॅनेजर साहेब, मी एवढंच सांगू शकतो तुम्हाला की हे सगळं ना मिसअंडरस्टँडिंगमुळे झालंय. पण आता या क्षणाला आम्हाला इकडनं बाहेर पडणं खूप गरजेचं आहे, नाहीतर ती लोक आम्हाला मारून टाकतील. समजलं. तुम्ही माझ्यासोबत बाहेर चला, आपण त्या किचनच्या रस्त्याने जाऊ. त्यांना नाही कळणार. ओके, एक मिनिट, मी माझं सामान पॅक करून घेतो. प्रथमेश, हे काय काढतोयस तू? काय काढतोयस? हा, घर. हा सारखं वसईच्या वाड्याचं चित्र का काढतोय? प्रथमेश, हे बाजूला ठेव. शिरा केलाय, तुला आवडतो ना? आकर आ, शाबास. प्रथमेश, हे बघ, आदी काका आहे ना? आदी काका, आदी काका आहे ना, त्याचं लग्न आहे. तुला मला बाबांना जायचंय वाड्यावर. तुला मला वाड्यावर जायचंय, येणार ना? प्रथमेश, वाड्यावर की नाही खूप जागा आहे तुला खेळायला, पळायला. खूप माणसं असणार आहेत रे तिथे. तुझे आजोबा, आजी, बाबा आजोबा, काका काकू. प्रथमेश, मला खूप काळजी वाटते रे तुझी. तू अलीकडे असं का वागायला लागलास कळेनासच झालंय मला. असं वागणार नाहीस ना? असं वागणार नाहीस ना परत? चल, शिरा खाऊन घे. नाही, नीट बघ, हे निश्चितच माझ्या मनाचे खेळ नाहीयेत. बाबा, हे बघा. बाबा, ओ बाबा, बाबा काय होतंय? चक्कर आली मग. बाबा, तुम्ही बसा बघू. इथे बसा. बाबा काय होतंय? एक मिनिट. आदिनाथ काय म्हणत होता मधू? काही नाही हो, त्याचा फोन लागत नाहीये. बाकी नाही. काळाच्या ह्या चक्रामध्ये भास जाहती मरणाचे, आक्रंदून का दान मागते रचलेला कुण सरणाचे.
जरा अजून फास्ट चालवा ना. मला असं वाटते की रमाकांतची माणसं आपल्या पाठीमागेच आहेत. आज रात्री आपण कुठेतरी हॉल्ट घेऊया. असं कुठपर्यंत पळत राहणार आहोत आपण. आज रात्रीत तरी ती लोक आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. कुठेतरी थांबू. चल चल फोन उचल. चल. काय रे, तुलाच फोन लावतोय मी. लागला का पत्ता? हॉटेल सोडून दोघंही पळाले. कदाचित गावही. पण शेठ, मी ताबडतोब त्याच्या कंपनीत गेलो आणि तिथे त्याचा मुंबईचा पत्ता मिळवलाय. अच्छा, मग आपण त्याला तिथेच गाठूया. तो मुंबईला जाणारच. पण शेठ, आपण मुंबईला नाही म्हणजे गावात ठीक आहे हो, पण तिथे शहरात मुंबईला म्हणजे आमदार निवासात पूड शेकत बसले ते आपल्या कामे कधी येणार वा? अरे मुंबई तर मुंबई, आम्हाला काय त्याची फिकीर नाहीये. त्याच्या गल्लीत शिरूनच त्याला हाणू शिंदळीच्याला. जगाच्या पाठीवर कुठेही असलो ना, आपण त्याला सोडणार नाही. पोरांना गाड्या काढायला सांगा. लगेच निघायचंय. जा. जी शेठ. आदिनाथ, मला लगीन करा पाहिजे, 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 मला लगीन Excuse me? पाहिजे. अकोमोडेशन मिळेल? म्हणजे राहायला जागा हवी आम्हाला. मिळेल ना. देताय ना? आम्हाला म्हणजे आम्हाला म्हणजे हा असं चक्कर आहे तर मिळेल. मिळेल. स्पेशल रूम देऊ काय तुम्हाला? हां चालेल. द्या. या माझी मिसेस. वाटलंच मला. इथे नाव लिहावं लागतं ना. कसं आहे साहेब, रात्रीच्या हिशोबाने जरी नाही घेतलं ना तरी तुम्हाला तासाच्या हिशोबाने रूम भेटेल आमच्याजवळ. काम झालं की शडप. रागवता कशाला साहेब, आमच्या फॅसिलिटी आहे तसं म्हणून मी सांगितलं. काय नाव लिहायचं? मिस्टर अँड मिसेस शास्त्री. वहिनींच्या गळ्यातलं मंगळसूत्र पडलं की काय काय वाटेत? हे बघा मिस्टर. चला ठीक आहे, सही करा. ते आले, मला जाणवते ते आले. मला भेटायचंय. विष्णू, विष्णू, विष्णू. काय काय झालं? काय झालं सोपान आजोबा? काय हवंय? ते आली आहे. मला तिथं भेटायचंय. कोण कुठे आली आहे? रात्री जरा दमून झोपलो तर झोपायला पण देत नाही तुम्ही मला. हे बघा, मला जरा रात्रीचं जरा झोपू द्यावा. मला बाहेर घेऊन दे. जाऊ दे, मी बाहेरच जातो झोपायला. विष्णू, ए जाऊ नको. थांब विष्णू, जाऊ नको. थांब, मला तिला भेटायचं आणि मला बाहेर घेऊन चल. मला तिला भेटायचं रे विष्णू, मला तिला भेटायचं.
हाँ बोल सुलेखा. आधी अरे झोपला होतास? नाही बोल. काही नाही रे, बाबा तुला फोन लावत होते आणि लागत नव्हता. मग त्याने हॉटेलवर सुद्धा फोन केला, पण तिथेही सांगितलं की तू नाही येस म्हणून. अरे सगळे काळजीत होते. आधी तू आहेस कुठे? मी माझ्याच रूम मध्ये आहे. मगाशी झोप येत नव्हती म्हणून वॉकला गेलो होतो. मग आता जर का जागा असशील तर बाबांच्या किंवा जिजूंच्या सेलवर कॉल कर. हा करतो मी फोन. आणखी काही? आणखी काही म्हणजे? नाही काही नाही, मला झोप येते आता. आधी तू असं तुटक का वागतोयस माझ्याशी? For God's sake, सुलेखा प्लीज. तुला समजत नाहीये का? सुलेखा हे बघ, मला झोप येते. खूप थकलोय मी. सॉरी. ठेवू फोन. गुड नाईट. सॉरी. तू वर झोप, मी खाली झोपतो. मी खाली झोपते ना, सवय आहे मला. शुभ्रा प्लीज. हा आता यावर डिस्कशन नको आहे मला. ऑलरेडी डोकं फुटायची पाळी आहे. हॉटेलमधली सगळ्यात मोठी खोली म्हणे माय फुट. 2 पावलं चालली तरी भिंत लागते पायाला. मला माफ कर. माझ्यामुळे तुम्हाला या शुभ्रा, आपण दोघेही प्रॉब्लेम्स मध्ये आहोत. कोण कोणाची माफी मागणार? सोड. इफ यू डोंट माइंड, मी तुला एक सजेस्ट करू का? तू मुंबईला चल माझ्या बरोबर. मी तुझी तिथे काहीतरी व्यवस्था करतो. या परिस्थितीत तू तुझ्या गावी जाणं म्हणजे मूर्खपणाचं ठरेल. पण माई इथे. त्यांना तू नंतर बोलावून घेऊ शकतेस ना. रमाशेठ त्यांना सुद्धा काही सुखासुखी जगू देणार नाहीच आहे. मला माहिती आहे, मी जे काही बोलतोय ते तितकं सोपं नाही आहे. आपलं राहतं घर असं रातोरात सोडून तू. तसं काही नाही. घर आणि गावं बदलायची सवय आहे आम्हाला. पण मी जर तुमच्यावर मुंबईला आले तर तुम्ही तिथल्या माणसांना काय सांगाल? मी कोण आहे, का आले तुमच्याबरोबर, आणि तुमच्या होणाऱ्या बायकोला काय सांगाल? मी समजावून सांगितलं तर समजून घेईल ती. असं वाटतं तुम्हाला? मी माझ्या गावाला परत जाते. सगळ्याच प्रश्नांची उत्तर आत्ताच शोधायला हवी आहेत का? I cannot take it anymore. आपण उद्या सकाळी बोलू. गुड नाईट.
आजोबा, अरे बस बस. आदिनाथ, अरे होतास कुठे तू? ती लेक तुझी कधीची वाट बघतेय. कोण? सुलेखा. सुलेखा, तिच्याशी तुझं लग्न ठरलंय. पण मी तर शुभ्राला घेऊन आलोय. कोण शुभ्रा? शुभ्रा, तुम्ही नाही ओळखत तिला, पण मी ओळखतो. असं वाटतं की अनेक वर्ष, अनेक युग ओळखतो. मला मान्य आहे, माझं लग्न सुलेखाशी ठरलंय. पण माझ्या आत खोलवर कुठेतरी काहीतरी विचित्र घडतंय. शुभ्राकडे मी पाहिलं ना की मला एक गूढ आकर्षण वाटतं. असं वाटतं की हाच तो चेहरा जो गेली अनेक वर्ष मी शोधत होतो. माझ्या ओळखीचा, माझ्या स्वप्नातला. हे चूक आहे का? असेल तर मग हे असं का होतंय? सुलेखा, मला माफ कर. मला तुझा चेहरा विसरल्यासारखाच झालाय. तुझ्याशी बोललेला एकही शब्द, तुझ्या बरोबर घालवलेला एकही क्षण मला आठवेनासाच झाला. तुला आठवावं म्हणून जेव्हा मी डोळे बंद करतो ना, तेव्हा मला शुभ्राचा चेहरा दिसतो. सगळ्याचा अर्थ काय आहे सांगाल मला? मी काय करू सांगा ना मला. आदिनाथ, तुला जे दिसतंय त्या पलीकडे नियती तुला काहीतरी दाखवू पाहते. तिचे संकेत ओळखायला हवे, तसं आपण वागायला हवं. विभज्यते यत्र त्वं त्वहं तत्र पटमेसा प्रविहितम् कुटुम्बरक्षकार्यास्तामि अबालवृद्धहरिदम् नास्ति नास्ति च सन्तुष्टा द्वितीयता